बस कीर्तन ऐकेल तोपर्यंत उधार का होईना बाप साडी आणून ठेवल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर लेक गाडीला बसेल. म्हणून जोपर्यंत जिवंत मायबाप आहे तोपर्यंत लेकीला बोलवत जा. काय माहिती तुम्ही गेल्यानंतर शेवटची साडी चोरी तरी कोण पोच करेल का नाही काय माहिती. भाऊ किती प्रेम करू द्या हो. ताई ये, आज रात्री कीर्तन आहे, उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे, ताई ये. ती ताई म्हणाल बघू जमलं तर. काल्याच्या दिवशी लेख येईल, महिला मंडळामध्ये बसेल, सगळ्या क्रांतीनगरमधल्या सर्व विचारतील कधी आलीस का, बरे आहेस का, लेकरं चांगले आहेत का. तरी सुद्धा तिच्या डोळ्याचं पाणी बंद होत नाही का. गळ्याला लावून घेणारी माय इथं दिसत नाही, डोक्यावरून हात फिरवणारा बाप दिसत नाही. भावानं चहाला नेला आणि चहाला नेल्यानंतर 10 मिनिट बसली तिथं लगेच निघाली. का मुक्काम केली नाही. ज्या मायबापाच्या बोटाला धरून 20 वर्षे राहिली त्या मायबापाच्या फोटो तिथं घरी समोर लावलेल्या दिसतात. त्याच्यामुळे लेकीचं मन तिथं घरात लागत नाही. म्हणून लेकीचा सन्मान करा, आई वडिलांची सेवा करा. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, प्रत्येक 2 वाक्य बोलतो. देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत. वाक्य नीट ऐका. देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत, पण आई वडिलाची सेवा केल्यानंतर देव भेटतो. एवढं वाक्य लक्षात ठेवा. मी एवढं तळतळून का सांगतोय, कारण आम्ही पाहतो रोज एका घरामध्ये काही जणाच्या घरात पाय पुसायच्या पाय पुसण्याला किंमत आहे, काही जणाच्या घरात पाय पुसायच्या पोत्याला किंमत आहे, पण माय बापाला किंमत नाही. अरे काय फायदा परमार्थ करून. म्हणून आई वडिलाची सेवा करा, साधू संतांच्या संगतीत राहा. एवढंच या लेकराचं सांगणं आहे. करविले तैशी केले कटकट वाकुडे का नीट दिवसाने झालेली सेवा सर्व मायबाप सरते आजी आजोबा बहीण भाऊ सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर शेवटच्या 2 चाली होतील. 1च मिनिट. चालीपर्यंत नेतो, लगेच चालीपर्यंत नेतो. कृष्ण परमात्म्याला तुकोबाराय म्हणतात, तीच माझी माता आहे, तेच माझे पिता आहेत, बहीण माझी तेच आहेत, बंधू माझा तेच आहे, चुलता माझा तेच आहेत, गुरु माझे तेच आहेत, मला तारणारे तेच आहेत आणि भवसागरातून पहिलं तीराला नेणारे सुद्धा तेच आहेत. ऐका, माझं मन म्हणजे साक्षात कृष्ण परमात्माचं आहेत. हे सगळे जन म्हणजे कृष्ण परमात्माचं आहेत. आणि सोयरा सज्जन कृष्ण माझा, सगळे पाहुणे रावळे सुद्धा मला कृष्ण परमात्माच दिसतो. त्याच्या पुढं माझ्या मनाचा विसावा, जीवाचा विसावा जो आहे तो फक्त कृष्ण परमात्माच आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. तुकोबारे म्हणतात माझा विसावा सुद्धा म्हणजे तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, अगोदर सांगितल्याप्रमाणे विसावा माझा फक्त कृष्ण परमात्माचा आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणा आता शेवटच्या चाल. बरा सुलतान है तुका म्हणे माझा श्री
कृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा माझा श्री कृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्री कृष्ण वाचन करावा प्रताजीवा वाचन करावा प्रताजीवा वाचन कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू माझे गुरु कृष्ण माझे
झालेली सेवा या क्रांतीनगरमधील सर्व मायबाप, आजी, आजोबा, बहीण, भाऊ, श्रोते मंडळी, विनेकरी बाबा, सर्व टाळकरी वृंद, दोन्ही मृदंगाचार्य, सर्व महाराज मंडळी, सर्वांचे नावं पाठ नाहीत. आमच्या भागातले दोन्ही रत्न, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले ज्ञानेश्वर महाराज जगताप, मृदंगाला साथ करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य दादा महाराज गरड, हे अतिशय लांबून तुम्ही इथं त्यांना बोलवला. कीर्तनाला उपस्थित असलेले सर्वजण, टाळकरी, माळकरी, पंक्ती देणारे, पीठ कालवून देणारे, लांबून बसून ऐकणारे, काही जण लांब बसले म्हणजे दोन्ही व्यवस्था, आपली चप्पल दिसावं आणि दोन्ही बी म्हणजे व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनासुद्धा दंडवत करतो. सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून चुकून एखादा शब्द गेलेला असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. जाताना एक सूचना, आता आरती होईल. आरती झाल्यानंतर नाव ठेवायचा कार्यक्रम होईल. जाताना एक सूचना, आपले आपले चपल घालून जावा. विठ्ठल जय जय समाधान तुमचे तू नको वाजू, त्यानं वाजू दे एकटा. हा वाजू. अवतार गोकुळी जन तारावया लावण्य तेज भगवता कोटी बिंब रवी
जय रुक्मिणी कांता आरती वाळीन तुम्हा देवकीची वसुदेव देवकीची बंद फोडीने शाळा हो विश्वजनिता दया पोटी राजया उग्रसेना केला मथुरा पाळा जय देवा आरती वाळीना राकिता गदने हो इंद्र गोपाला मेघ गोकर्णानेला शिळावर गोवाधारी राहिले गोकुळे लक्ष्मी भरोनी आले नियभर लोकपाळ अवतरले हरी Oh
रघुनाथ पद्मनाभ नारायण जगव्यापका जनार्दन सकळ देवादि देवा पाळवाजी केशवा आनंदा भानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वांबरा गरुडध्वजा शस्त्रपादा शस्त्रकरा शेषसेना कमल नयना कमलापती तारका धरित्या वामन मूर्ती अगाय सगुणा निर्गुणा जगजिनेता जगजीवन वसुदेव देवकी नंदना तुका आला लोटांगणी चिकरे तसे बंधन सोडवा बंधने सोडव तोल रकुमाय अकल्पायुष्य आहे त्या कुळा माझ्या सकळाच्या कल्पनेची बाधा नो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागू राजा माझ्या विष्णुदासा नामाने ते असावे मागणी ती एक तुझं प्रति आहे या संताशी निर्विहेच अनेकान माग तुझ्या तुझा म्हणे आता उदार तो होई मदती हो ऐका जय हनुमान मंडळातर्फे सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत मंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचं जे प्रवचन होतं ते हरिभक्तपरायण संतोष मेत्रे महाराज रावणगाव तालुका उदगीर जिल्हा लातूरकर यांचं आणि आत्ता जे कीर्तन झालेलं आहे हरिभक्तपरायण प्रशांत महाराज बलसूरकर उमरगा यांचं. आजचा जो हरिजागर आहे जय हनुमान सेवा भजनी मंडळ क्रांतीनगर विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ तानाजीनगर मालाडकर यांचं. उद्याचं जे प्रवचन आहे हरिभक्तपरायण लक्ष्मण फड महाराज हाकनकवाडी तालुका उदगीर जिल्हा लातूर. उद्याचं जे कीर्तन आहे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज डोंगर शेळकीकर यांचं. उद्याचा जो जागर आहे जय हनुमान सेवा भजनी मंडळ क्रांतीनगर विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ तानाजीनगर मालाडकर यांचं. आत्ता जे कीर्तन झालेलं आहे हरिभक्तपरायण प्रशांत महाराज बलसूरकर तालुका उमरगा यांचं स्वागत मंडळाचे सेक्रेटरी श्री बसवराज बिरादर सर आमचे सर आहेर व श्रीफळ देऊन करणार आहेत. आणि आजचे जे प्रवचनकार आहेत हरिभक्तपरायण संतोष महाराज उदगीरकर यांचं स्वागत मंडळाचे सदस्य आणि आजचे अन्नदाते जगन्नाथ कुंभार हे आहेर व श्रीफळ देऊन करतील. सर्वांनी दूध घेतल्याशिवाय जाऊ नये. वर्ष 24वे दुसरा तप आणि आपला सप्त्याचा तिसरा दिवस अतिशय सुंदर अशा प्रकारचा आपला सप्ताह चालू आहे. आणि आजचं जे कीर्तन आहे प्रशांत महाराजांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन केलेलं आहे. सर्वांनी त्यांना उत्तमरित्या साथ दिलेले मृदंग वादक गायक आणि सर्व. महाराज आम्ही सकाळी फिरायला जातो आणि त्या ठिकाणी थोडा योगा करतो आणि नकली हसतो तेही फक्त तोंडातून हसतो. परंतु तुमचं कीर्तन ऐकलं आणि पूर्ण बेंबीच्या शेंड्यापासून ते आम्ही कंठापर्यंत आम्ही असलो. मला वाटतं जर तुमचं कीर्तन फक्त 6 महिन्याला एकदा जर आम्ही ऐकलो तर आम्हाला त्या मैदानामध्ये जाऊन नकली हसण्याची गरज पडणार नाही. खरंच महाराज फारच सुंदर कीर्तन केलात आणि आईवडिलाची सेवा करायचं सांगितलात. दोन्ही गोष्टी एवढ्या आवश्यक आहेत या काळाला. ती काळाची गरज आहे आणि या दोन्ही गोष्टीसाठी मी नतमस्तक होतो आणि परत एकदा सर्वांचे मंडळातर्फे आभार मानतो. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम बस कुठं त्याला जागा द्या. सांगितलं तुम्हाला सांगतो घरी गेल्या प्रसाद घ्या प्रसाद.